नमः। भासे जना भूवरी भासे श्री जनार्दनसा पाटांगणी शोभला पाटांगणी शोभला। सद्गुरुनाथ महाराज की जय। हरे मैत्री उवाच सत्सेवनीयो बत पूर्ववंशो जल्लोकपालो प्रधानः बभूवितेथा चितकीर्तिमालां पदे पदे नूतन यस्य भीक्षणम्। भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले। शुकाचार्य राजा परीक्षितीला आणि सूत शौनकादिकांचा संवाद हा प्रारंभापासून चाललेला आहे आणि नव्याने मैत्रेय विदुराला सांगतात। मैत्रेय म्हणतात, हे विदुरा, भगवंताच्या श्रेष्ठ असणाऱ्या अलौकिकत्वाची व्याख्या काय करणार। भगवान खरोखर जे साधू आहेत, संत आहेत, ते धन्य, जे आपल्या विषय सुखाच्या बद्दल क्षुल्लकत्व बाळगून त्यांना तुच्छ लेखून भगवंताला श्रेष्ठत्व देतात। तेव्हा अशा साधू पुरुषांना खरोखर नमस्कार केला पाहिजे आणि महापुरुषांच्या ज्ञानातून जे भागवत प्रगट झालंय ते भागवत तुला मी सांगायला सुरुवात करतो। महद्गतानां विरमायतस्य। आता इथे सुद्धा त्यांनी म्हटलंय, मी तुला भागवत सांगायलोय, म्हणजे मैत्रेय विदुराला भागवतच सांगतात। प्रवर्तये भागवतम पुराणम। तुला मी भागवत पुराण सांगतो की जे दुःख निवृत्ती करणार आहे। आणि हे भागवत पुराण कुणी सांगितलेलं आहे तर हे भागवत पुराण शेषाकडून प्राप्त झालेलं आहे। म्हणजे इथे ही शेष परंपरा, संकर्षण म्हणजे प्रत्यक्ष शेष, ती शेष परंपरा कशी झाली, कुठून आली, माझ्यापर्यंत कशी आली ते मी तुला सांगतो। एक विष्णू परंपरा आहे, दुसरी शेष परंपरा आहे। आणि ही परंपरा सांगताना ते म्हणतात, भगवान संकर्षणापासून ते पाताळामध्ये अतल वितल सुतल महितल पाताल तलातल आणि पाताल शेवटच्या ठिकाणी शेष म्हणून शिल्लक राहिलेली आहे। सर्व जगाची आकर्षण शक्ती बलराम दादामध्ये जशी होती तशी सर्व जगाची आकर्षण शक्ती म्हणजे शेष आहे आणि शेषाचेच अवतार बलराम आहेत किंवा लक्ष्मण आहेत। त्यामुळं हे सर्वात संकर्षण शक्ती, आकर्षण शक्ती, जशी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, आकाशात कुठली वस्तू वरती फेकली तर खाली पडते का, गुरुत्वाकर्षण, तसं संकर्षण ही आकर्षण आहे सगळ्या विश्वाचं। आणि हे आकर्षण शक्ती म्हणजे असलेले शेष, हे या ठिकाणी संकर्षण त्याला आपण म्हणतो। हे सनत कुमारादिक सर्व ऋषी संकर्षणाकडे गेले, भगवान शेष नारायणाकडे गेले आणि या वेळेला शेष नारायण हे भगवंताची मानस पूजा करत होते। महाविष्णूची मानस पूजा चाललेली होती त्यांची। तुम्ही म्हणाल मानस पूजा, हो, मनाने सगळं, गंध पुष्प धूप दीप नैवेद्य सगळं मनाने, याप्रमाणे। आणि त्यांचे डोळे बंद होते, या वेळेला डोळ्यामधून आनंदाश्रू येत होते। भगवंताच्या कृपा प्रसादामुळे, भगवंताच्या दर्शनामुळे, त्याच्या मननामुळे, चिंतनामुळे डोळ्यामधून अश्रुधारा येत होत्या शेष महाराजांच्या। आणि मुहुर्वृणंतो वचसानुराग। आणि एवढ्यात सनत कुमारांनी पाहिलं आणि त्यांनी मग भगवान शेष नारायणांची स्तुती करायला सुरुवात केली। महाराज, आपण हजार फण्यांनी भगवंताची स्तुती करता आणि आपल्या डोक्यावरती असलेल्या मण्यांचा प्रभा सगळीकडे पसरलेली आहे। आणि भगवान संकर्षण हे निवृत्ती परायण असताना सुद्धा त्यांनी सनत कुमाराकडे पाहिलं आणि त्यांनी मला हे भागवत सांगितलं। हे भागवत कोणाकडून आलं त्यांनी सांगितलंय, संकर्षणाकडून सनत कुमाराकडं, सनत कुमाराकडून सांख्यायन हे होऊन गेले सांख्यायनाकडं, त्यांच्याकडून पराशराकडं, पराशर आणि बृहस्पती हे दोघंही सांख्यायनाचे शिष्य आहेत, पराशर आणि बृहस्पती। आणि नंतर पुलस्त्याच्या आदेशावरून पराशरांनी मैत्रेयाला सांगितलं आणि मैत्रेयाने विदुराला सांगितलं। याप्रमाणे मुनी पुलस्तेन पुराण माध्यम
पुलस त्यांनी सांगितलं की तू हे मैत्रेया हे ज्ञान पुढे सांग, प्रसार कर, आणि म्हणून त्याप्रमाणे मी ते तुला सांगतोय. याप्रमाणे त्यांनी सांगायला सुरुवात केली. सोंत शरीर भूसो सूक्ष्म, आणि मग जगामध्ये 4 युग कसे निर्माण होतात, एक कल्प म्हणजे काय, पद्मकोश म्हणजे काय, त्याचप्रमाणे पद्मकोशामध्ये ब्रह्मदेव कसे निर्माण झाले, तर लोक पद्मम स उ एव विष्णू, स उ एव विष्णू, या विष्णूच्या नाभिकमलापासून जे पद्म उत्पन्न झालं ते लोकपद्म आहे, हे विश्वपद्म आहे, ते प्रगट झालं. भगवान या समुद्रामध्ये शयन करत असताना त्यातून ते पद्म निर्माण झालं, आणि ते पद्म निर्माण झाल्यावर त्यातून ब्रह्मदेव प्रगट झाले, हे ते सांगायला सुरुवात करतात. जगाची उत्पत्ती कशी झाली, ब्रह्मदेव निर्माण झाल्यानंतर ब्रह्मदेवाला काहीच कळेना, मी कशाला आलो, कुठे आलो, मी कोण आहे, सगळीकडे पाणीच पाणी दिसू लागलं. आणि मग तिथून त्या कमलनालामध्ये ते गेले, कमळाच्या खालच्या देठापर्यंत गेले. अहो, देठात काय असणारे, भगवंताची नाभी कमल होतं, त्याच्यातच फिरत राहिले 1000 वर्ष. तिथे अंधकार होता, सगळीकडे अंधार. हा अंधार कुठून आला हो, याला म्हणतात, आज आपण त्याला कृष्णविवर म्हणतो. हे कृष्णविवर म्हणजे ब्लॅक होल. हा ब्लॅक होल जे आहे त्यामध्ये सूर्यप्रकाश जरी गेला तरी तो पोचू शकत नाही, तिथे वाकडा तिकडा होतो, म्हणजे तिथपर्यंत जातच नाही तो. म्हणजे सूर्यप्रकाशाने अंधार सुद्धा नाहीसा होत नाही हा, कारण हा ब्लॅक होल आहे. या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये असलेला अंधार सूक्ष्म अशा पद्धतीच्या एका खोल विवरामध्ये, खोल खोल भाग येतो. तो कोण आहे, हे खोल भाग म्हणजे विष्णूची बिंबी आहे, विष्णूची नाभी आहे, पण लोक त्याला ब्लॅक होल म्हणतात. तेव्हा हे कृष्णविवर आहे. ते म्हणतात, मी अंधकारामध्ये गेलो, मला काय कळेना, तमस्य पारे विदुरात्मसर्ग, त्या सगळ्या घोर अंधकारामध्ये मी फिरतच राहिलो. मी कशाला, मी कोण आहे, आसपास काही दिसतंय का, म्हणून मी शोध घेतला. तर मृणाल गौरायत शेष भोग. तेव्हा मला या ठिकाणी प्रत्यक्ष 1000 वर्ष मी फिरत राहिलो आणि योगाभ्यास केला. त्यावेळेला मला भगवान असणारे शेष नारायण त्यांचं दर्शन झालं. कसे होते ते म्हणतात, मृणाल गौरायत शेष भोग. भगवान शेषशायी नारायण शेषावर पहुडलेले होते. पर्यंक एकम पुरुषम शयानम, शेष महाराजांचंच पर्यंक केलेला होता, त्याचाच पलंग होता आणि त्यावर हे झोपलेले होते. अहो, आज आपण नाही का वॉटर बेड तयार करतो, हे वॉटर बेड आहे एका दृष्टीने, पाण्याची गादी आहे ही, पाण्यावर झोपलेले ते, आणि त्यामुळं ते निवांत आल्हाद झोपलेले होते. फणात पत्रायत मूर्धरत्न, आणि वरती शेष नारायण यांचे 1000 मुख होते, त्याच्यामधून ते भगवंताची स्तुती गात होते. पांढरं स्वच्छ असं यांचं स्वरूप त्यांनी वर्णन केलंय, आणि त्याच्यावरती रत्न होते त्यांच्या डोक्यावर, आणि ते चमचम चमचम चमकत होते. ते पाहिल्याबरोबर 1000 वर्ष मी त्या ठिकाणी फिरत राहिलो. आणि स्वलंकृत मेखलया नितंबे, या ठिकाणी त्यांचं वर्णन केलेलं आहे भगवान विष्णूचं. कसे होते, किरीट सहस्र हिरण्यशृंग, त्या ठिकाणी 1000 नेत्र, 1000 कान, 1000 डोके ज्या भगवंताला होते. आणि तर हे तन्नाभिसरस सरोज, आणि त्यांच्यापासून जी कमल निर्माण झालं. आता हे कमल म्हणजे काय हो, आपला सुद्धा जन्म कुठून होतो, आपला जन्म नाभी हीच आपल्याला पोषक असते. नाभीमधूनच एक जी नळी तयार होते, त्या नळीच्या द्वारेच अपत्याचं पोषण होतं आईच्या पोटामध्ये. आणि ही नळी म्हणजे आपण त्याला नाल म्हणतो. हे नाल छेदन झालं म्हणजे मग तो आईपासून वेगळा होतो, मुलगा मुलगी काय असेल ते. तेव्हा हे नाल, तसंच भगवंताच्या नाभीपासूनच सुद्धा नालच निर्माण झाली, एक नळीच निर्माण झाली, आणि ती म्हणजे हे कमल, आणि त्यामध्ये ब्रह्मदेव प्रगट झाले. म्हणजे माणसाच्या निर्मितीमध्ये आणि ब्रह्मदेवाच्या निर्मितीमध्ये काही फरक नाही, सगळे एकच आहे. फक्त आपण विचार करत नाहीत, ब्रह्मदेवाने विचार केला. आणि महात्मानमंभ श्वसनम विषच्च, कमल नाल, त्यामध्ये आकाश होतं, वायू होता, आणि हे सगळे 5 तत्व मी पाहिले.
आणि हे मात्र हे जे पाचही तत्व आहेत, आकाश म्हणजे पृथ्वी, आप, आकाश, वायू आणि अग्नी, त्या ठिकाणी काहीच नव्हतं. पण आता नाभिकमलामध्ये जल, आकाश, वायू आणि आपलं स्वतःचं शरीर काही त्याला दिसेना, रजोगुणाने व्याप्त असलेलं स्वतःचं शरीर होतं फक्त. आणि लोकरचना करण्यासाठी सकर्म बीजम रजसोपरक्तः, कर्मबीज असा शब्द वापरलाय. त्या ठिकाणी रजोगुणाने व्याप्त असलेलं कर्मबीज. कर्मबीज म्हणजे काय? प्रत्येकाच्या कर्माचे गाठोडे. जसं झाड आणि झाडाचं बी असतं त्याप्रमाणे रजसोप रक्तम असं म्हटलंय. रजसोप रक्तः. रजस म्हणजे रजोगुण. रजोगुण म्हणजे काय? आता आजचा दृष्टिकोनातून विचार केला तर पावसाचा काळ हा रजोगुण आहे, म्हणून तर निर्मिती होते, नाहीतर निर्माण झालं नसतं. म्हणून तर आपण रजसा म्हणतो, पावसाला आपण रज शब्द वापरतो. तेव्हा हे जो रजोगुण आहे तो ब्रह्मदेवाचा रजोगुण आहे. आणि कर्मबीज, तुम्ही बी पेरलं, समजा उन्हाळ्यामध्ये पेरलं आणि त्याला पाणीच नाही दिलं तर येईल का हो? का हो? बी पेरलं, न यायला काय झालं? अहो नुसती जमीन चालत नाही, पाणी द्या, त्याला पावसाळा येऊ द्या. का? तर पावसाळ्यामध्ये वापसा आल्याशिवाय आपल्याला बीज प्रगट होत नाही. तेव्हा वापसा म्हणजे रजोगुण. हा आपण निसर्गाच्या दृष्टीने जर विचार केला तर हे सगळं वैज्ञानिकच वर्णन आहे, केवळ कल्पनेने लिहिलेलं नाही. म्हणून रजोगुण हा निर्मितीचा गुण आहे. तो रजोगुण पाण्याच्या निमित्ताने प्रगट होतो, म्हणून पाण्याला आपण रज असा रजोगुणाचा शब्द वापरतो. याप्रमाणे या रजोगुणाचे जे कर्म आहेत ते कर्म प्रत्येकाचे, त्याचे बीज, कर्माचं बीज हे ब्रह्मदेवाने पाहिलं आणि सगळी प्रजा निर्माण करण्याचा विचार केला. आणि हे विचार केल्यानंतर ब्रह्मदेव भगवंताला विचार करू लागले आणि ब्रह्मदेव भगवंताची स्तुती करू लागले. ही सगळी स्तुती आपण ब्रह्मोवाच ज्ञातोऽस्मीद्य सुचिरान्ननुदेह भाजाम न ज्ञायते भगवतो गतिर्वद्यम नान्यत्वदस्ति भगवन्न पितन्न शुद्धम माया गुणगतिकरादि दुर्विभासी. हे देवा, आपण जीव आपल्याला जाणू शकत नाही, कारण आपण ज्ञानाच्या पलीकडचे आहात. आपण माया हिचा पडदा आड आहे आणि मायेच्या पलीकडे तुम्ही आहात. माया गुणव्यतिकरादि दुर्विभासी. आपण सामान्य माणसाला कळू शकत नाही, कारण सामान्य माणसं हे अज्ञानामध्ये ते मायेच्या पडद्यामध्ये दंग होतात. मायेचा पडदा त्यांच्या डोळ्यावरती असल्यामुळं त्यांना खरा भगवान दिसत नाही. आणि तुम्ही मात्र ज्ञातोऽस्मीद्य सुचिरान्ननुदेह भाजाम, मी तपश्चर्या केल्यामुळं आपल्याला थोडाफार जाणू शकतो, पण जीव मात्र जाणू शकणार नाही. रूपम यदेत तवबोधर सोदयेन. हे देवा, आपण चित शक्ती रूप आहात. तद्वा इदम भुवन मंगल मंगलाय. हे देवा, आपण भुवन मंगल मंगलाय, सगळ्या जगाचं मंगलकारक, सगळं जग मंगल करणारे आपण आहात. भुवन, भुवनम वनम. भुवन शब्द नुसता जग या अर्थाने नाहीये. भुवन शब्दाचा अर्थ पाणी सुद्धा आहे. पाण्याला अनेक शब्द आहेत. भुवनम वनम. भुवन म्हणजे पाणी, वन म्हणजे पाणी. संस्कृतमध्ये एका शब्दाचे अनेक अर्थ आहेत. तेव्हा इथं भुवन मंगल मंगलाय, हे जे सगळं मला पाणी दिसतंय, सगळा समुद्र दिसतोय, त्या समुद्रामध्ये आपण मंगलकारक असं आपलं स्वरूप आहे. या सगळ्या समुद्राला देखील, पाण्याला देखील मंगल करणारे आहेत, विश्वाचं मंगल करणारे आहेत. आणि आपण सगळी शक्ती एकरूप करून मग आनंद रूप या ठिकाणी व्यक्त होता. मानंद मात्र मविकल्प मविद्धवर्चः. आपण आनंद रूप आहात, अविकल्प रूप आहात. विकल्प तुमच्याजवळ नाही. विकल्प म्हणजे संशय. ज्याला संशय आला तो नष्ट झाला. संशयात्मा विनश्यती.
भगवान निसंशय आहे, भगवान विकल्प रहित आहे. अविकल्पः कल्पद्रुम मम सकल संकल्प दलने. आपण अविकल्प आहात, कल्पनेच्या पलीकडचे. कल्पना माणसाला बाधक ठरते, तुम्ही कल्पनेच्या पलीकडचे असल्यामुळं अकल्पनाख्य कल्पतरो. तुम्ही नीतम श्रुती शब्द आहे पुढे. श्रुती म्हणजे वेद. वेद कुठून प्रगट झाले आणि कशाने ऐकले जातात? कानाने. का वेदाचं काय वास येतो काय? नाही, वेद कानाने ऐकले जातात म्हणून श्रुती वेद गंधम. वेद आपण श्रुतिगंध वेधशाळा आपल्याकडे बीडमध्ये श्रुतिगंध वेधशाळा म्हणजे श्रुती ही कानाने ऐकली जाते. भगवंताचे शब्द कानाने ऐकले म्हणून त्याला श्रुती म्हणायचं. कुणी निर्माण केले नाही. भगवंताचे शब्द ऋषी मुनींनी कानाने ऐकले म्हणून त्याला श्रुती म्हणायचं. ते लक्षात ठेवले म्हणजे ते स्मृती झाले. त्याचं विवरण केलं म्हणून ते पुराण झाले. या पद्धतीने ही साहित्य निर्मिती झाली आहे. म्हणून आधी श्रुती आहे. ही श्रुती भगवंताचे शब्द आहेत आणि हे शब्द कानाने ऐकल्यामुळे श्रुती. मग तुम्ही वास घेण्याचा काय संबंध आला? ते म्हणतात हो श्रुती म्हणजे भगवंताचे वेद रूपी जे शब्द आहेत ते शब्द इतके सुगंधी आहेत की त्या सुगंधाला जर आपल्याला घ्यायचं झाला तर आपल्याला कानाच्या द्वारेच हा सुगंध घ्यावा लागेल, नाकाच्या द्वारे नाही. आमोद सुनास जाहले. माऊलींनी अमृतानुभवात म्हटलंय आमोद सुनास जाहले. काय हो? आमोद सुनास जाहले म्हणजे आमोद म्हणजे काय? आमोद म्हणजे सुवास आणि सुनास म्हणजे नाक. अहो सुगंधालाच नाक प्राप्त झालं. अरे वा, सुगंधाला नाक प्राप्त झालं. आता कशाने सुगंध घ्यायचा सांगा? सुगंध म्हणतं मीच नाक झालो. फुलेची झाली भ्रमर, भांगारची अलंकार. फुलेच भ्रमर झाले. भ्रमर फुलाकडे येत असतात. भ्रमर फुलाचा वास घेण्यासाठी, त्यातला गंध घेण्यासाठी, त्यातला मध घेण्यासाठी भ्रमर येतात. पण इथे फुलेची झाली भ्रमर, फुलच भ्रमर झाले. आणि भांगारची अलंकार. भांगार म्हणजे सोनच अलंकार रूपाने प्रगटलं. या ठिकाणी ते म्हणतात श्रुतिगंध वातम. वात म्हणजे वारा किंवा हवा. तर ही हवा कशाची? श्रुतीची. श्रुती म्हणजे भगवंताचे वेद आहे आणि वेदाला गंध आहे. आता ही जी भाषा आहे ही काव्यात्म भाषा आहे, अलंकारिक भाषा आहे आणि या भाषेमध्ये प्रतिमा आहे. आज आपण मराठीमध्ये अनेक शब्द वापरतो. आपण सहज म्हणतो का हो काय गाणं गोड आहे, काय गाणं गोड आहे, काय गोड गातो. मग गोड गातो म्हणजे तू काय खाल्लं का गाणं? मग तुला गोड शब्द कसा कळाला? गोड हे तर जिभेची संवेदना आहे, ती कानावर आपण आरोपित केली. जिभेची संवेदना कानावर आरोपित केली का नाही? गोड गाणं, गोड मूल. गोड मूल, मूल गोड आहे. गोड म्हणजे काय? तू खाल्लं का? तुकाराम महाराजांनी म्हटलंय ना, खाऊ नये मुलं आवडते. आवडतं मूल असं मूल का खावं का? आवडतं फुलं म्हण का चुरगाळावं का? नाही. तर ते म्हणतात गोडी हा गुणधर्म जिम्हेचा आहे आणि ऐकणं हा गुणधर्म कानाचा आहे. 6व्या अध्यायामध्ये
ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये माऊलींनी याचं विवरण केलेलं आहे. त्या म्हणतात काय हो, माझी ज्ञानेश्वरी इतकी चांगली असेल की इंद्रियांच्या मध्ये भांडण लागेल. ऐका श्रवणाचे निलोभा की जी श्रवणेची होती जिभा. ऐका श्रवणाची निलोभा. माझ्या शब्दामध्ये इतकं सौंदर्य असेल, इतकी गोडी असेल की इंद्रियांच्या मध्ये खोटं खोटं भांडण लागेल, लटकं भांडण लागेल. इंद्रिया लागे कलंबा एकमेका. कसा ते म्हणतात, अहो शब्दू विखोतरी श्रवणाचा. शब्दू विखोतरी श्रवणाचा. शब्द कोणाचा विषय? कानाचा. पण रसना म्हणे हा रसुकिया मुचा. पण रसना म्हणते यातला रस माझा आहे, यातली गोडी माझी आहे. मग आता ही गोडी रसनेने घ्यायची का शब्द कानाने घ्यायचा? सांगा. शब्द कानाने घ्यावा म्हणजे कारण शब्द ऐकता येतो, शब्द काय चाकता येतो का? नाही. पण त्यातली गोडी, ही गोडी कानाला कशी कळेल? म्हणे गोडी मला कळते, जिभेला कळते. तेव्हा श्रवणो या दोघांच्या मध्ये, श्रवण आणि जीभ या दोघांच्या मध्ये लटकं भांडण होईल असं माऊलींनी गमतीने म्हटलंय. तेव्हा माऊलींचे जे शब्द आहेत तेच इथे ब्रह्मदेवाचे शब्द आहेत हे मला सांगायचे. म्हणजे भागवतकारांनी जे विवरण केलंय ते विवरण माऊलींच्याच पद्धतीने केलंय. तेव्हा ज्ञानेश्वर माऊली प्रतिभासंपन्नच होत्या. व्यासाधिकांचे उन्मेख राहट देजे ते साचंक, तेथे मी एक रंक वाचाळी करी. व्यास महर्षींचं सगळं साहित्य त्यांनी वाचलं होतं. व्यास महर्षींचे सगळे जे काही काव्यात्मक गोष्टी आहेत त्याने अभ्यासल्या होत्या. म्हणून वेळच्या वेळेला त्यांनी त्या आपल्या शब्दामधून मांडल्या. उसनवारी केली असं माझं म्हणणं नाही, कारण ज्ञानेश्वर माऊली सुद्धा प्रतिभासंपन्नच आहेत. पण दोन्हीमध्ये साम्य आहे. इथे जो शब्द वापरला जिघ्रंतीकरण विवरैहि श्रुतिवात नीतम, की आम्हाला या वेदरूपी गंधाचा आम्ही कानाच्या द्वारे साक्षात्कार आम्हाला घडतो आणि आम्ही हा वेदरूपी वायू भगवंताच्या तो सुगंधी का झाला? ते म्हणतात अहो भगवंताच्या चरणाकमलापासून आला. चरण हे कमल आहे ना, मग कमलापासून आला म्हणून सुगंधी झाला. वेद भगवंताच्या यस्य निश्वसितम वेदाः, भगवंताच्या हृदयातून प्रगटले आणि हृदय हे कमल आहे. हृदयरूपी कमलातून वेद प्रगटल्यामुळे त्याला सुगंध प्राप्त झाला त्या वाऱ्याला. आणि तो वारा म्हणजे श्रुती आहेत. त्या श्रुती ऐकल्यात आणि त्यातला गंध आम्हाला कळतो. गंध म्हणजे स्वाद, स्वाद म्हणजे मर्म. आणि म्हणून ते म्हणतात ए तू त्वदीय चरणांबुज कोश गंध. भगवंता तुमच्या चरणापाशी असलेले जे कमल आहेत, कोणते चरण? हेच कमल, चरणरूपी कमल. त्या कमलावरून जो वारा वाहतो तो वारा म्हणजे वेद आहे. आणि तो ऐकल्याबरोबर आम्हाला आनंद प्राप्त होतो. जी ग्रंथीकरण विवरे श्रुतिवात नीतम भक्त्या गृहीत चरण परयाच तेषाम नापैशनाद हृदयामू वाहत स्वपुंसाम. आणि म्हणून देवा भक्तिरूपी दोरीनं लोक भक्त आपले पाय बांधून ठेवतात, तुमचे पाय जाऊ देत नाहीत का? भक्तीची दोरी करून, भक्तीची दोरी, भक्तीची रश्मी, भक्तीच्या द्वारे भक्त तुमचे पाय बांधून ठेवतात आणि तुम्हाला इकडे तिकडे जाऊ देत नाहीत का? तुमचे पाय हे जर गेले तर आमचं ज्ञान निघून जाईल. त्यामुळं तावत भयम, ब्रह्मदेव म्हणतात हे देवा जो तोपर्यंतच भय आहे. इथं सगळीकडे तावत तोपर्यंतच भय आहे. कुठपर्यंत? जोपर्यंत तुमच्याशी भक्त एकरूप होत नाही तोपर्यंत त्याला भय आहे. म्हणजे आता आपण म्हणतो ना मला भयमुक्त व्हायचंय, निर्भय व्हायचंय. अहो निर्भय व्हा, पण त्याच्यासाठी आधी भक्ती करा म्हणजे निर्भयत्व प्राप्त होईल. भक्ती केल्याशिवाय निर्भयत्व येत नाही. जनाबाईंच्या वरती आरोप आला, भगवंताची विठ्ठलाचं रत्नहार चोरला. अहो रत्नहारच नाही, सकाळी उठून बघितलं तर आणि शोध घेत. भीती वाटली गाव तिला, ती घाबरली, नाही म्हणली, मी चोरला नाही म्हणली. ती म्हणली ठीक आहे तुमची इच्छा असेल ना, मी तर चोरला नाही, पण तुम्हाला सापडला ना तर चला सुडावं.
पण सुळाचं पाणी झालं कशामुळे? तिच्या भक्तीमुळे. सांगायचं तात्पर्य असं की भय कुठपर्यंत आहे? तावत भयम द्रविण गेह सुरं, तावत भयम द्रविण गेह. जोपर्यंत माणसाचं मन पैसा, अडका, धन, दौलत, बायको, पोरं, बाळ यामध्ये अडकलेलं आहे तोपर्यंत त्याला भय आहे. का हो? पैसे कोणी चोरून नेईल काय? आपण ज्ञानराधात पैसे टाकले बुडतील काय? पैसे बुडण्याचं भय आहे. मुलं निघून जातील काय घरातून? पुरी पळून जातील काय? घर कोणी दुसरे घेईल काय ताब्यात? जमीन आपली कुळामध्ये जाईल काय? तोपर्यंतच भय आहे. जोपर्यंत आपण या द्रविण गेह, आपण बायको, मुलं, त्याचप्रमाणे धन, दौलत, आपतेष्ट यामध्ये तुम्ही दंग आहेत तोपर्यंत तावत भयम द्रविण गेह सुरनिमित्तम, तोपर्यंत भय आहे, तोपर्यंत शोक आहे. तिमूलम, तेव्हा भगवंताची प्रार्थना जोपर्यंत आपण तेच आहे. या ब्रह्मदेवानी ज्या वेळेला गोकुळामध्ये कृष्णाने वृंदावनामध्ये आपली लीला केली, तुमचं चोरून